ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचं वयाच्या 93व्या वर्षी मंगळवारी रात्री 8:30 वाजता धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील आपलं घर इथं निधन झालं. त्यांच्या पश्चात मुलगा प्रभास आणि कन्या आरती असा परिवार आहे. साथी पन्नालाल सुराणा हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे. शाळेत असताना ते राष्ट्रसेवा दलात दाखल झाले. पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून आणि समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम बघितलं. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता केली. मराठवाडा दैनिकाचे ते संपादक होते. साथी सुराणा यांचा व्यासंग दांडगा होता. शिक्षण, शेती, बेरोजगारी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलं. त्यांनी राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक या विषयांवर 40 पुस्तकं लिहिली. दुष्काळ निवारण, निर्मूलन, शेतकरी शेतमजुरांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली. आणीबाणीच्या काळात ते भूमिगत होते. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. भूमिमुक्ती आंदोलनात त्यांना 4 वेळा तुरुंगवास झाला. लातूर भूकंपात निराधार झालेल्या मुलांसाठी त्यांनी आपलं घर ही शाळा सुरू केली. पर्यावरण आणि जलसंधारणाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे. पत्नी डॉक्टर वीणा यांच्या समवेत त्यांचं बिहारमध्येच वास्तव्य होतं. त्यानंतर समाजवादी पक्षात त्यांनी काम केलं. जनता पक्षाचेही ते नंतर प्रदेश सचिव होते. बार्शी येथील विधानसभा निवडणूक आणि सोलापूरची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली होती. साथी पन्नालाल सुराणा यांचं आपलं घर इथं निधन झाल्यानंतर मंगळवारी रात्री 11:30 वाजता त्यांचा मृतदेह सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाला देहदानासाठी देण्यात आला. बुधवारी सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांचं देहदान होणार आहे.